भाजपा उमेदवाराच्या पतीनं ईव्हीएम फोडल्याची घटना अकलूजमध्ये घडली आहे। बटन दाबत नसल्याच्या कारणानं बॅलेट युनिट फेकून दिलंय। अंबादास पाटोळे असं भाजपा महिला उमेदवाराच्या पतीचं नाव आहे आणि यानंतर गोंधळ निर्माण झाला। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दिव्यांनी रास्तेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करून फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे। आरोपी अंबादास पाटोळे यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते खूप निषेधार्थ आहे आणि आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो। त्याचबरोबर ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि अंकिताताई पाटोळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत, यांचे ते पती आहेत आणि हा जो काही त्यांनी कृत्य केलेला आहे, हा जो इन्सिडेंट घडलेला आहे त्याबद्दल आम्ही कारवाई केलेली आहे आणि आम्ही निवडणूक आयोगाला पत्रही पाठवलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही पुढचे ॲक्शन्स घ्यायचे आहेत ते आम्ही घेतलेले आहेत।